प्रिय श्रोत्यांनो, आज आपण ऐकणार आहोत नामाची महिमा शृंखलेचा 11वा उपाख्यान. आपण जेव्हा नाम हा शब्द ऐकतो तेव्हा बहुतेकांच्या मनात तो उच्चार म्हणून येतो, राम, कृष्ण, विठ्ठल, हरी, शिव. पण नामाचं खरं स्वरूप ह्या शब्दांच्या पलीकडे आहे. ज्या स्वरूपात आपल्याला ते कळतं ते म्हणजे स्थूल रूप, उच्चार, ध्वनी, जप, उच्चारण. पण त्या स्थूलाच्या पलीकडे एक अत्यंत सूक्ष्म आणि गूढ स्वरूप आहे, ते म्हणजे नामाचं सूक्ष्म स्वरूप. नाम हे केवळ उच्चारलेले शब्द नाहीत, ते चैतन्याचं स्पंदन आहे. ज्या क्षणी आपण नाम घेतो त्या क्षणी आपल्या अंतःकरणात देवाचं स्पंदन हलकं हलकं जागृत होतं. हे स्पंदन इतकं सूक्ष्म असतं की ते कानांनी ऐकू येत नाही, पण आत्म्याने अनुभवता येतं. संत ज्ञानेश्वर महाराज म्हणतात, नाम घेता होय मन निर्मळ, नाम घेता हरी होतो सकल. याचा अर्थ नाम घेताना मन शुद्ध होतं आणि देव आपल्या प्रत्येक कणात व्यापून राहतो. हे हरणे म्हणजे बाहेरचं काही मिळणं नाही, तर अंतर्गत पवित्रतेचा अनुभव घेणं. हेच सूक्ष्म नामाचं कार्य आहे. सूक्ष्म नाम म्हणजे अशी अवस्था जिथे शब्द नाहीत, पण नामाचं अस्तित्व आहे. जपाच्या प्रारंभी आपण शब्दोच्चार करतो, राम राम, विठ्ठल विठ्ठल. पण सततच्या स्मरणाने मन त्या शब्दांना ओलांडून एका अर्थाच्या शांततेत स्थिरावतं. जिथे उच्चार थांबतात पण नामाचा नाद मनात घुमत राहतो, तोच नाद म्हणजे सूक्ष्म नाम. उदाहरणार्थ, जसं एखादं वाद्य वाजवताना सुरुवातीला आवाज जाणवतो, पण काही वेळाने आपण त्या आवाजात हरवून जातो. आवाज ऐकू येतो, पण आपण कोणी ऐकतंय हेच विसरतो. तसं नामाच्या गाढतेत गेलं की मी नाम घेतो ही भावना मिटते आणि फक्त नामाचं अस्तित्व राहतं. सूक्ष्म नाम मनाला समाधीत नेणारं असतं. ते अहंकार विरघळवतं, विचार शांत करतं आणि देवत्वाशी एकरूप करतं. अशा अवस्थेत नाम हे शब्दरूपात नाही तर चैतन्य रूपात अनुभवता येतं. संत तुकाराम महाराज म्हणतात, नाम स्मरा अनंता, हरी भरा अंतःकरणा. अर्थात नामाचं स्मरण इतकं खोल व्हावं की आपलं संपूर्ण अंतःकरण हरीनं भरून जावं. हाच सूक्ष्म नामाचा अनुभव आहे. नामाच्या सूक्ष्म स्वरूपात जप करणारा, जपाचं कारण आणि जपाचं ध्येय हे तिन्ही एकच होतं. ह्या स्थितीत देव आणि भक्त यांच्यातील भेद नाहीसा होतो. नाम आणि नाम घेणारा दोघेही एकत्र विरघळतात, जसं पाणी आणि गंध एकरूप होतात. पण हा अनुभव अचानक मिळत नाही. सततच्या नामस्मरणाने, श्रद्धेने, गुरुच्या कृपेने आणि अंतःकरणाच्या शुद्धतेने तो अनुभव प्रकट होतो. गुरु आपल्याला शब्दरूप नाम देतात, पण त्या नामातून पुढे जाऊन सूक्ष्म नामात प्रवेश करणं हेच साधनेचं खरे फळ आहे. प्रिय श्रोत्यांनो, नामाचं सूक्ष्म स्वरूप म्हणजे देवाचं निज स्वरूप. शब्दरूप नाम हे आपल्याला त्या सूक्ष्मतेकडे नेणारं साधन आहे. त्यामुळे नाम जपा, पण त्यात भावना, निष्ठा आणि ओढ ठेवा. शब्दातून अर्थाकडे आणि अर्थातून अनुभवाकडे जा. कारण शेवटी नाम हे शब्द नाही, नाम म्हणजे स्वतः परमात्म्याचं शुद्ध, निराकार, सूक्ष्म अस्तित्व आहे. ओम शांतीही शांतीही शांतीही.